नमस्कार. नमस्कार. तुमचं वय काय आता काय? माझं वय 70 आहे. 70 म्हणजे 76 वय आहे म्हणायचं. हा. तुमचं नाव? शंकर नाना मेटकरी. तुमचं संपूर्ण गावाचा पत्ता सांगा की. गावाचं नाव गुंदेरा, सांगली जिल्हा आटपाडी तालुका होय. म्हणजे हा मेंढीचा नाद तुम्हाला कसा काय लागला? कसा व्यवसाय आहे? ह्या व्यवसायाकडे कसं वळला काय? आजच्या पंजाबपासून आहे ती 4 आपली आम्ही बी सांभाळले ती 4. म्हणजे तुमच्याकडे माडग्याळ पण आहे ती वाटतं असं आम्ही ऐकलंय. माडगेळ बी आहे ती. हा माडग्याळ म्हणजे अशी लांबून अशी खरेदी केलेली आहेत का घरीच पैदास केली काय? का पहिले यांच्या आया खरेदी केलेल्या. हा पुणे ते मेंढे पुढचे ती. म्हणजे आता काय एखादं खरेदी केलंय का काय मोठ्या किमतीचं? मोठे नाही, आता बकऱ्या केलं ती इकडं. कितीला केलता काय बकरा? बकरा 1,30,000 घेतला होता. एवढं 1,30,000 म्हणजे अहो एका माणसाची वर्षाची कमाई. हा. एवढं महाग घेतलं होतं म्हणायचं. आणि 2,10,000 दिला. मग राव तुमचा बक्कळ फायदा निघला की. म्हणजे 80,000 रुपये फायद्यात आहे म्हणायचं तुम्ही. म्हणजे किती महिन्यात सांभाळला होता काय बकरा तुम्ही? एक 5-6 महिने सांभाळला होता. 6 महिन्यात 80,000 रुपये. म्हणजे आता हे मेंढरासने आता उन्हाळ्यात आता एक पाऊस पडलाय, मग आता याला काय खायलाही नसेल घेत असलं काय? माळाला पण नाही काय दिसत. घरी ही घालतो. काय असते काय घरी? कुट्टी. कुट्टी मकाची कुट्टी म्हणजे मुरगास. मुरगास करून ठेवला. दुसरं काय नाही असं? ही जुंधळ्याच आहे घ्याने. जुंधळ्याच बुसकट बाटूक आलंय कंबरवर. ते उपसून आणून टाकाय. उपसून आणून टाकताय. म्हणजे आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगता बाबा की नवीन पिढी आता मेंढर राखा बाबा लाजते, तर त्यासने तुम्ही काय सांगता बाबा की मेंढर राखा असेल ना राखा काय? ते आता राखा म्हणलं तरी बी राखत नाही ती. आता काळच उलटा आहे. म्हणजे ह्या काळात कोण आता मेंढराच्या पुढे कोण येत नाही ते. नाही. आता मामा आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगू इच्छुक आहे बाबा? आता काय सांगायचं? आता सांगताना सांगितले बाबा नो, ही नोकरी बी करा. ही आपली वाडवडिलाची आहे ती लक्ष्मी राखा. म्हणजे लक्ष्मी म्हणजे आता आपल्या कसं आपल्या पायाला व्यायाम भेटतो म्हणायचं. आणि पुण्या आपल्याला व्यायाम भेटतोय. अशा पद्धतीने करत जाय. म्हणजे आपलं जरा वय झालं बाबा, पुन्हा नोकरीवरून आपण रजा घेतली तर पुन्हा आपण काय करणार? मेंढराचा नाद केला पाहिजे. म्हणजे आपले राखायचं तर थोडी काय ना आपले बाबा 10-15 आपल्याला जेवढी झेपते तेवढी राखा, म्हणजे आपला व्यायाम पण होतोय ना. राखली पाहिजे. आता तुमच्या मेंढरांना जरा किमती सांगाय मला, काय कुठल्याला कशी मागणी आली काय? आमच्याला ते 2 लाख ते लाखान मागते. लाखान. आमची इच्छा आहे 2 लाखाच्या आत काही देई नाही. चला की दाखवाय बघू जरा आम्हाला. तर मामा ही माडग्याळ मेंढी कितीला मागितली काय? 2,10,000 रुपये. म्हणजे खालच्या कर्नाटक भागातल्या माणसाने खाल्ली. म्हणजे ते एवढं काय बघून आलं एवढं 2,10,000 दिलं? पुढे बघून नाक म्हणजे चांगलं, नाक ह्याला चांगलं नाक वाण. म्हणजे ते आई वडील पण चांगले असतील. आई वडील चांगले असल्यामुळे याला एवढे पैसे येतात म्हणायला. समजा आता तुमची अपेक्षा काय आहे काय ह्याची? आमची आहे 4 लाखाची. 4 लाखाची. आता हे दुसऱ्या मेंढरांच्या कशा येते काय किमती दुसऱ्यांच्या पण सांगायचं? दुसऱ्याच्या बी तुम्हाला सांगतो का माल बघूनच. माल बघूनच. म्हणजे आता ही माडग्याळ कायच्या 1.5 लाख आहे, कायच्या 2 लाख आहे, कायच्या 3 लाख आहे. म्हणजे सरसकट नसते. सरसकट नसते. आता ह्या माडग्याळ ह्याच्यात म्हणजे ह्याला वेगळं काय खायला असतं का? खायला काय मक्काचा पार्टा, मक्काची कुट्टी, दुसरं काय म्हणजे ह्यांच्यासारखं झाला पण आहे. ह्यांच्यासारखं म्हणजे वेगळं काय नाही म्हणायचं. वेगळं काय म्हणजे आता समजायला 2 लाख गुंतवलं तर पुढच्या वर्षात ही जर चांगली पिढी झाली तर 2 जर 4 लाख करून द्यासारखी लक्ष्मी म्हणायचं आपली. 1 पिलू झालं तर पुण्यात जातच. लाखा 1.5 लाखाला. म्हणजे काय तोट्यात भांडवल नाही. तोट्यात नाही. एवढं जसं सांभाळल तसा आपला फायदा होत. आपला फायदा. म्हणजे तुम्हाला किती वयात असल्यापासून हा माडग्याळचा नाद आहे काय? हे माडग्याळचा नाद मला या 5-6 वर्षातच बस. 5-6 वर्षात. म्हणजे तुम्ही किती वर्षात असल्यापासून मेंढर राखताय काय? मी तुम्हाला सांगतो 10-12 वर्षाचा असल्यापासून राखतो मेंढर. म्हणजे 10-12 म्हणजे आकडा 200 मेंढ्या होत्या. 200 म्हणजे त्या असल्या माडग्याळ होत्या साध्या? आपल्या साध्या म्हणजे आपल्या साध्या बाहेरच्या गावात चांगलं जायचं. म्हणजे आता तुम्ही कुठं बाहेर जाता का इथंच असता? नाही आता कुठं जात नाही. पुढे असल्यामुळे मी इथंच असतो. इथंच असतं. म्हणजे इथनं कुठं बाहेर जात नाही म्हणायचं. आपलं हे आपलं माळाला फिरवून आणून परत घरी काय असेल चारायला गाडीवर नेऊन
काटबाळा सोडा म्हणजे ऊन पडले का आपली सावलीला बसा खावा काय तुमच्यानं काय पण. उगा आता चिकूल आहे रातच्या बोरंगाटान म्हणून इकडे माळाला गाडीवर आणले. म्हणजे आता तुम्हाला पाणी आता पेज जर ताण लागल तर आता ती कशी सोय करता काय पाण्याची कशी असते काय? पाण्याची आता कुठं हिरीला आपण पाणी मेंढर दावायला गेलो ततलंच घ्यायचं. म्हणजे आता तुम्ही काय असं दिवसभर काय वागवता पाणी का? हा बाटली वागवायची. म्हणजे ती बाटली आता त्यानं म्हणजे गार राहते म्हणा ह्या बाटलीत पाणी. याला ही केलेलं आहे बारदान बांधलेला आहे. बारदाना बांधल्यामुळे ती गार राहते पाणी गार राहते. म्हणजे एकदम थंड पाणी राहते म्हणायचं. म्हणजे आता मेंढराच्या आता ह्या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे बाबा? आता ह्या पहिला पाऊस झालाय आता म्हणल्यावर ना आता याला डोस मारला पाहिजे. डोस मारून पण ते जनताचं डबं पाजलं पाहिजे. डबं पाजावं लागते. याला काही साधं झोंबाड नाही. म्हणजे ह्याची पण मला आपल्या जशी त्या ग्रेहॉन्डच्या कुत्र्याची किंवा शर्यतीच्या बैलाची कशी काळजी घ्यावं लागते तसंच आहे याचं. तसंच याचं पण आहे म्हणायचं. प्रकार तेच आहे. तर ह्यात तुमच्या मागून काही मेंढरा हालतच नाही. तर तुम्ही समजा आता पुढे गेल तर तुमच्या मागून हालतच नाही. म्हणजे एक तोंड करेल तकडं. म्हणजे आता कसं तुम्ही पण त्यासनी तेवढा जेव लावला जेवढा त्यांनी पण तुम्हाला लावलाय म्हणायचं. चालतंय बरं, धन्यवाद आम्हाला एवढी तुम्ही माहिती दिल्याबद्दल.